Hello and good morning, friends. In the last lecture, we have seen that a writer has described an example of a conductor whose nature is very good, who behaved very friendly with the passengers. In that bus, passenger feel comfortable, and that thing impressed the writer. Now we will continue. A few days after, my most sensitive toe was trampled on rather heavily as I sat reading on the top of a bus. Writer was traveling by a bus and he sat on the top of it. In England, there are double decker buses and writer sat on the top. इंग्लंडमध्ये डबल डेकर बसेस आहेत जशा प्रकारच्या सिटी बसेस बेस्टच्या आपल्याकडे मुंबईमध्ये आहेत ज्या ठिकाणी डबल डेकर बसेस आहेत. आणि मग वरच्या माळ्यावरती लेखक वाचन करत बसलेले होते. ॲट दॅट टाइम ही सेज हिज सेन्सिटिव्ह टो वॉज ट्रॅम्पल्ड. इट मीन्स समवन ट्रॅम्पल्ड हिज टो. कोणीतरी त्यांचा पाय तुडवला. कोणीतरी त्यांचा पाय तुडवला. आय लुक्ड अप विथ सम अँगर अँड मोर ॲगोनी. पाय तुडवल्यामुळे मला खूप वेदना झाल्या आणि त्या वेदनेतून रागारागाने मी वरती पाहिलं त्या व्यक्तीकडे हू ट्रॅम्पल्ड माय टो अँड सॉ माय फ्रेंड ऑफ द चीयरफुल काउंटनन्स. आणि मला त्या ठिकाणी काय पाहायला मिळालं तर माझा जो मित्र होता जो हसत मुद्रेने हसऱ्या चेहऱ्याने माझ्याकडे पाहत होता तो हसरा चेहरा असलेला मित्र मला दिसला. अँड ही सेड सॉरी सर. इमिजिएटली ही सेड सॉरी. लगेचच त्याने दिलगिरी व्यक्त केली. आय नो दीज आर हेवी boots. Got them because my own feet get trod on so much. And now I am trading on other people's. काय म्हणतो तो? I know these are very heavy boots. हे खूप जड बूट आहेत आणि मी हे परिधान केलेले आहेत कारण बऱ्याचदा माझा पाय तुडवला गेलेला आहे. It means passengers trampled my feet or my toe. बऱ्याचदा पॅसेंजर्स काय करतात की माझा टो त्यांनी चिरडलेला आहे आणि त्यामुळे मला पण हा एक्सपिरियन्स मी अनुभवलेला आहे. आणि आज आय ॲम ट्रेडिंग ऑन अदर पीपल्स. आज मी इतरांचे पाय तुडवत आहे. होप आय डिडंट हर्ट यू सर. आशा करतो की तुम्हाला जास्त वेदना झाल्या नसतील. ही हॅड हर्ट मी बट ही वॉज सो नाईस अबाउट इट दॅट आय अश्युअर्ड हिम ही हॅडंट. त्याने माझा पाय तुडवल्यामुळे मला खूप वेदना झाल्या. बट द बिहेवियर ऑफ दॅट कंडक्टर पोलाइटनेस. त्याचं जे माझ्याशी असलेलं वर्तन आहे त्याचा जो स्वभाव आहे त्याचं जे गुड नेचर आहे गुड मॅनर्स आहेत त्याच्यामुळे मी त्याला म्हणालो की मला काही जास्त झालेलं नाही. आय अश्युअर्ड हिम ही हॅडंट. आफ्टर धिस आय बिगॅन टू ऑब्झर्व हिम वेनेवर ही बोर्डेड हिज बस. आय बोर्डेड हिज बस. जेव्हा केव्हा मी त्याच्या बसमध्ये चढत असे प्रवास करत असे तेव्हा मी त्याला ऑब्झर्व करू लागलो. अँड फाउंड अ क्युरियस प्लेजर इन द कॉन्स्टंट गुड नेचर ऑफ हिज बिअरिंग. आणि तो कशा प्रकारे
इतरांशी बोलतो अँड फाउंड अ क्युरियस प्लेजर इन द कॉन्स्टंट गुड नेचर. त्याचा जो चांगला स्वभाव आहे त्याच्यातून मला आनंद मिळू लागला. He seemed to have an inexhaustible fund of patience. Inexhaustible means unlimited. काय म्हटलेलं आहे? अमर्याद. He seemed to have an inexhaustible fund of patience. त्याच्याकडे खूप संयम, अमर्याद अशा प्रकारचा संयम होता. अँड अ गिफ्ट फॉर मेकिंग हिज पॅसेंजर्स कम्फर्टेबल. आणि मग तो प्रत्येकाशी अतिशय मैत्रीपूर्ण सौहार्दपणे वागत होता, नम्रतेने वागत होता. आणि त्याचा जो काय हा सभ्यपणा आहे त्याच्यामुळे पॅसेंजर्स फील्स कम्फर्ट. आय नोटिस्ड दॅट इफ इट वॉज रेनिंग ही वूड रन अप द स्टेअर्स टू गिव्ह समवन द टिप दॅट देअर वॉज रूम इनसाइड. गुड नेचर, त्याचा जो स्वभाव, चांगला स्वभाव होता, तो विविध एक्झाम्पलच्या माध्यमातून लेखक या ठिकाणी सांगतात. काय म्हणतात? इफ इट वॉज रेनिंग, समजा पाऊस येत आहे. ही वुड रन अप द स्टेअर्स टू गिव्ह समवन द टिप दॅट देअर वॉज रूम इनसाइड. वरच्या माळ्यावरती छत नव्हतं. डबल डेकर बसमध्ये एकदम टॉपचा जो माळा आहे त्यावरती छत नव्हतं, बसण्याची अरेंजमेंट होती. समजा त्या ठिकाणी जर एखादा पॅसेंजर बसलेला असेल आणि इट्स रेनिंग आणि पावसाला सुरुवात झाली असेल तर कंडक्टर वरती जात असे आणि त्यांना सांगत असे देर इज अ रूम, खाली तुमच्यासाठी जागा झालेली आहे, खाली येऊन बसा. विथ ओल्ड पीपल ही वॉज ॲज कन्सिडरेट ॲज अ सन. वृद्धांशी तो मुलाप्रमाणे वागत असे. अँड विथ चिल्ड्रन ॲज सॉलिसिटस ॲज अ फादर. सॉलिसिटस मीन्स काय? केअरिंग ऑर कन्सर्न्ड, काळजी करणारा. आणि मुलांशी तो वडिलाप्रमाणे वागत असे. ही हॅड इव्हिडेंटली अ peculiarly warm place in his heart for young people and always indulged in some merry jest with them. आणि तरुणांसोबत तो अतिशय मजेदारपणे, गमतीदारपणे, चिअरफुली वागत होता. If he had a blind man on board, it was not enough to set him down safely on the pavement. समजा एखादा अंध व्यक्ती जर त्याच्या बसमध्ये बसलेला असेल तर तो त्याला फक्त सुरक्षितरित्या पॅव्हमेंटवरती, फुटपाथवरतीच सोडत नसे तर ही वुड कॉल टू बिल. या ठिकाणी बिलचा अर्थ ड्रायव्हर म्हणजे बिल, त्या ड्रायव्हरचं नाव वगैरे असेल. ही वुड कॉल टू बिल, तो कॉल त्या बिलला बोलवत असे. इन फ्रंट टू वेट फाईल ही टुक हिम अक्रॉस द रोड or round the corner or otherwise safely on his way. म्हणजे त्या ब्लाइंड व्यक्तीला त्याच्या ठिकाणी जाईपर्यंत तो वाट पाहत असे. सुरक्षितरित्या तो रोड क्रॉस करतो का, तो कॉर्नरला जातो का, म्हणजे तो सुरक्षित ठिकाणी पोहोचेपर्यंत तो त्या ठिकाणी वाट पाहत असे. इन शॉर्ट, I found that he irradiated such an atmosphere of good temper and kindliness that a journey with him was a lesson in natural courtesy and good manners. Irradiate म्हणजे काय? स्प्रेड, पसरवणे, प्रोड्यूस, निर्माण करणे. तो त्या बसमधील वातावरण जे आहे ते अतिशय गुड टेम्परचं निर्माण करत असे, काइंडलीनेसचं निर्माण करत असे, ज्याच्यामुळे जो नॅचरल कर्ट्सी आहे, गुड मॅनर्सचा जो लेसन आहे तो त्याच्याकडून घेण्यासारखा होता. What struck me particularly was the ease with which he got through his work. सर्वात गोष्ट जी आहे
की जी मला काय केलेली आहे, स्ट्रक झालेली आहे. ती कोणती आहे? हिज पेशन्स, हिज इझी वर्क. जो सहजतेने काम करतो त्या गोष्टीचं मला नवल वाटलं. इफ बॅड मॅनर्स आर इन्फेक्शियस सो ऑल्सो आर गुड मॅनर्स. ज्या प्रकारे वाईट गोष्टी ह्या इन्फेक्शियस असतात, तशाच प्रकारे चांगल्या गोष्टी सुद्धा इन्फेक्शियस असतात. म्हणजे वाईटाच्या संपर्कात आलं की माणूस वाईट वागतो, चांगल्याच्या संपर्कात आला की माणूस चांगल्या पद्धतीने वागतो. इफ वी एन्काउंटर इनसिव्हिलिटी मोस्ट ऑफ अस आर ॲप्ट टू बिकम अनसिव्हिल. एखादा व्यक्ती जर असभ्यपणे वागत असेल, गैरवर्तन करत असेल, तर आपण सुद्धा त्याच्याशी तशाच प्रकारे वागतो. बट इट इज ॲन अनयुज्युअली अनकोट पर्सन हू कॅन बी डिसॲग्रीएबल विथ सनी पीपल. परंतु अनकोट म्हणजे इम्पोलाइट, अनरिफाइन्ड. काय म्हटलेलं आहे इथं? बट ओके, इफ वी एन्काउंटर इनसिव्हिलिटी मोस्ट ऑफ अस आर ॲप्ट टू बिकम अनसिव्हिल. गैरवर्तन करणाऱ्याबरोबर आपण तशाच प्रकारे वर्तन करतो. एखाद्याने आपल्यावरती हल्ला केला, गैरवर्तन केला, अपशब्द वापरला, तर आपण पण त्याच्यासोबत तशाच प्रकारे वागतो. बट इट इज ॲन अनयुज्युअली अनकोट पर्सन हू कॅन बी डिसॲग्रीएबल विथ सनी पीपल. इट इज विथ मॅनर्स ॲज विथ द वेदर. या ठिकाणी लेखक जॉन किट्स यांचं एक उदाहरण देतात. काय आहे इथं म्हटलेलं? नथिंग क्लिअर्स. क्लिअर म्हणजे क्लिअर करणे, उघड करणे, स्पष्ट करणे. अप माय स्पिरिट्स लाईक अ फाईन डे. अँड म्हणजे काय म्हणायचं या ओळीतून लेखकाला? समजा आपण दुःखामध्ये आहोत, अशा वेळेला जर बाहेरचं वातावरण हे क्लिअर असेल तर आपण आपलं दुःख विसरतो. समजा आपण दुःखामध्ये आहोत आणि एखाद्या निसर्ग सौंदर्याचं जर आपण अनुभव घेत असलो, तशा परिसरामध्ये गेलो, तर आपण आपलं दुःख विसरतो. म्हणजे वाईट गोष्ट चांगल्याच्या संपर्कात आली की आपण वाईट गोष्ट काय होतो, विसरतो. तशाच प्रकारे इथं लेखक म्हणतात, अ चीअरफुल पर्सन डिसेंड्स ऑन इवन द ग्लुमिएस्ट ऑफ अस विथ समथिंग ऑफ द बेनिडिक्शन ऑफ अ फाईन डे. आणि मग तशाच प्रकारे आपण जर चांगल्या बेनिडिक्शन म्हणजे ब्लेसिंग, चांगल्या व्यक्तीच्या संपर्कात आलो तर आपण सुद्धा सभ्य बनू शकतो, नम्र बनू शकतो. And so it was always fine weather on the polite conductor's bus. आणि म्हणून जेव्हा केव्हा लोक त्या पोलाईट कंडक्टरच्या बसमध्ये येतील, तेव्हा लोकसुद्धा त्याच्याच प्रमाणे फ्रेंडली, पोलाइटली, गुड मॅनर्सनी वागतात. अँड हिज ओन सिव्हिलिटी, हिज conciliatory address and good humored bearing. कॉन्सिलिएटरी म्हणजे ट्राईंग टू विन फ्रेंडली फिलिंग्ज, मैत्रीपूर्ण प्रकारचं वक्तव्य. तो प्रत्येकाशी सिव्हिलिटी, सभ्यपणे वागत होता. त्याचप्रकारे प्रत्येकाशी मैत्रीपूर्ण पद्धतीने बोलत होता. अँड गुड ह्युमर्ड इन्फेक्टेड हिज पॅसेंजर्स. आणि या सर्व गोष्टी पॅसेंजर्सला इन्फेक्ट करत होत्या. म्हणजेच पॅसेंजर्स चांगल्या प्रकारे नम्रतेने त्याच्या संपर्कामध्ये आले की वागत होते. म्हणून तर वरती वाक्य म्हटलेलं आहे. काय वाक्य आहे? इफ बॅड मॅनर्स आर इन्फेक्शियस सो ऑल्सो आर गुड मॅनर्स. इन lightening their spirits he lightened his own task. लेखक काय म्हणतात या ठिकाणी? in lightening their spirits he lightened his own task.
तो इतरांना आनंद देत असे आणि इतर लोक पण त्याच्या संपर्कामध्ये आल्यामुळे आनंदित राहत होते. His gaiety was not a wasteful luxury but a sound in His gaiety was not a wasteful luxury but a sound investment. त्याचा तो जो आनंदी चेहरा होता तो तशा सर्व पॅसेंजर्सला कम्फर्ट बनवत असे. I have missed him from my bus route of late. नंतर मी जेव्हा त्या रूटनी त्या मार्गाने प्रवास करू लागलो, I missed him. म्हणजे मला तो दिसला नाही कुठंही, त्या रूटवरती मला नंतर कधी तो दिसला नाही, मिस करू लागलो मी त्याला. But I hope that only means that he has carried his sunshine on to another road. मला असं वाटतं की तो त्याचा जो चांगला स्वभाव आहे, गुड नेचर, गुड मॅनर्स जो आहे, तो सनशाईन प्रकाशित करत असेल कुठं, ऑन टू अनदर रोड. इट कॅनॉट बी टू वाईडली डिफ्युज्ड इन रादर ड्रॅब वर्ल्ड. हे जग जे आहे हे कंटाळवाणं आहे. ड्रॅबचा अर्थ काय आहे, कंटाळवाणे. आणि मग काय लेखक काय म्हणतात या ठिकाणी, इट कॅनॉट बी टू वाईडली डिफ्युज्ड इन अ रादर ड्रॅब वर्ल्ड. आणि मग अशा कंटाळवाण्या असभ्य लोकांच्या गर्दीमध्ये तो कुठल्या तरी रूटला काय करत असेल, गुड मॅनर्स, इटिकेट्स, फ्रेंडली जे गोष्टी आहेत त्या सनशाईन प्रकाशित करत असेल, देत असेल. अँड I make no apologies for writing a panegyric on an unknown bus conductor. Panegyric म्हणजे काय, a speech or piece of writing to praise someone highly. एखाद्याची स्तुती करणारे लिखाण. आणि मला ॲपॉलॉइज वाटत नाही कशासाठी, रायटिंग अ पॅनेगिरिक. मी आता ठरवलं की आपण त्या गुड नेचरच्या कंडक्टरवरती लिखाण करायचं. इफ वर्ड्सवर्थ कुड गॅदर लेसन्स ऑफ विजडम फ्रॉम द पुअर लीच गॅदरर ऑन द लोनली मूर. वर्ड्सवर्थ सारखा वेल नोन पोएट की जो लेसन ऑफ विजडम्स शिकू शकतो. कोणाकडून, लीच म्हणजे इथं काय अर्थ आहे, जळू नावाचा एक छोटा किडा, की जो कुठं असतो, मूर म्हणजे या ठिकाणी ओसाड, लँड. मग अशा लीचकडून लेसन ऑफ विजडम जर वर्ड्सवर्थ शिकू शकतो, आय सी नो रिझन why lesser people should not take lessons in conduct from one who shows how a very modest calling may be dignified by good temper and kindly feeling. मग गुड टेम्पर असलेला, काइंडली फिलिंग, फ्रेंडली, पोलाईट असलेल्या कंडक्टरकडून आपण गोष्टी का शिकू शकत नाही. It means we can take lessons from this good-natured conductor. It is a matter of general agreement that the war has had a chilling effect upon those little everyday civilities of behavior that sweeten the general air. या ठिकाणी लेखक काय म्हणतात, युद्ध असेल किंवा भांडण असेल अशा ठिकाणी, त्या ठिकाणी जर सभ्य लोकांचा वावर असेल तर त्याचा प्रभाव तेवढा आपल्याला जाणवत नाही. वी मस्ट गेट दोज सिव्हिलिटीज बॅक इफ वी आर टू मेक लाईफ काइंडली अँड टॉलरेबल फॉर इच अदर. आणि आपण जर अशा परिस्थितीमध्ये, भांडण असेल, युद्ध असेल, अशा परिस्थितीमध्ये जर आपण सिव्हिलिटीज, आपण जर प्रत्येकाशी सभ्यपणे, पोलाइटली, नम्रपणे, फ्रेंडली, गुड नेचरने, गुड मॅनर्सनी जर वागत गेलो तर त्याचा परिणाम आपल्याला जाणवणार नाही.
वी कॅनॉट गेट देम बॅक बाय इन्वोकिंग द लॉ. आणि हा जो काय सभ्यपणा आहे, हे जे काय नम्रता आहे, हे जे काय चांगल्या प्रकारची वर्तणूक आहे, हे कायद्याने निर्माण करू शकत नाही. लेखक काय म्हणतात की आपण एकमेकाशी वागत असताना, आपण इम्पोलाइट लोकांशी वागत असताना, आपण र्यूड लोकांशी, ॲरोगन्स लोकांशी वागत असताना गांधीगिरी दाखवली पाहिजे. जे मुन्नाभाई MBBS मध्ये आपण अनुभवलेला आहे, पाहिलेला आहे, तशा प्रकारची गांधीगिरी आपण दर्शवली पाहिजे. कायदा अशा प्रकारच्या गोष्टीची निर्मिती, रक्षण करू शकत नाही. द पोलिसमन इज अ नेसेसरी सिम्बॉल. कायद्याचं रक्षण करणारा प्रतीक हा पोलिसमन आहे. अँड द लॉ इज अ नेसेसरी इन्स्टिट्यूशन फॉर अ सोसायटी दॅट इज स्टील समवॉट लोअर दॅन द एंजिल्स. एंजिल म्हणजे काय? देवदूत. म्हणजे पोलीस असेल, लॉ कायदा असेल, आपल्यावरती अशा प्रकारचं म्हणजे गुड बिहेव आपण केलं पाहिजे, चांगलं वर्तन केलं पाहिजे, सभ्यपणे वागलं पाहिजे, गुड नेचर असलं पाहिजे. याच्यासाठी कंपेल, फोर्स करू शकत नाही. ही गोष्ट कोण करू शकतो? ॲन एंजिल. एखादा देवदूतच करू शकतो. सच ॲज अ कंडक्टर. वरती उदाहरण सांगितलेला कंडक्टर सारखा व्यक्तीच आपल्याला अशा प्रकारचं आपल्यामध्ये परिवर्तन करू शकतो. बट द लॉ कॅन ओनली प्रोटेक्ट अस अगेन्स्ट मटेरियल अटॅक. व्हॉट कॅन अ लॉ डू फॉर अस? कायदा आपल्यासाठी काय करू शकतो? ओनली प्रोटेक्ट अस अगेन्स्ट मटेरियल अटॅक. नॉर विल द लिफ्टमॅन्स वे of meeting moral affront by a physical violence help us to restore the civility. लिफ्टमॅन प्रमाणे आपण जर हिंसा केली, भांडण केलं, हल्ला केला, तर त्याच्यामधून आपल्याला काहीही साध्य होणार नाही. आपण सिव्हिलिटी जी आहे ती रिस्टोअर करू शकणार नाही. मग याच्या उलट आय वॉन्ट टू सजेस्ट हिम, मला त्या लिफ्टमॅनला सुचवायचं आहे, सांगायचं आहे काय? दॅट ही वुड हॅव हॅड अ मोर सटल अँड इफेक्टिव्ह रिव्हेंज इफ ही हॅड ट्रीटेड द जेंटलमन हू वुड नॉट से प्लीज विदाउट इलॅबोरेट पोलाइटनेस. याच्या उलट मला त्या लिफ्टमनला सुचवायचं आहे, काय सुचवायचं आहे? की त्याच्याशी व्हायलेंटली वर्तन करण्यापेक्षा जर त्याच्याशी त्याने चांगलं वर्तन केलं असतं, इफेक्टिव्ह रिव्हेंज, बदला घ्यायचा आहे त्या व्यक्तीचा, त्या पॅसेंजरचा, तर त्याच्यावरती हल्ला करण्यापेक्षा, त्याला लिफ्टमधून बाहेर ढकलून देण्यापेक्षा त्याच्याशी जर तो चांगला वागला असता तर कदाचित विथ इलॅबोरेट पोलाइटनेस, नम्रतेने जर वागला असता तर कदाचित तो खजील झाला असता, त्याला त्याच्या कृतीची लाज वाटली असती. आपण मुन्नाभाई MBBS मध्ये पाहिलेलं आहे कशा प्रकारे त्या कॉलेजचे जे डीन आहेत ते त्या ठिकाणच्या सफाई कामगाराला वागवतात. आणि जेव्हा मुन्नाभाई त्या सफाई कामगाराला भेटतो तेव्हा त्याला खूप छान वाटतं. जादू की झप्पी, त्या ठिकाणी म्हटलेलं आहे मुन्नाभाईने, जादू की झप्पी. म्हणजे त्याला पण वाटतं की मला माझा कुठंतरी स्वाभिमानाचं रक्षण केलेलं आहे, मला कुठंतरी रिस्पेक्ट मिळालेला आहे. तशा प्रकारे ही वुड हॅव हॅड द विक्ट्री नॉट ओनली ओव्हर द बुअर. बुअर म्हणजे र्यूड पर्सन, इनसेन्सिटिव्ह पर्सन, उद्धट व्यक्ती, असभ्य व्यक्ती, या ठिकाणी उद्धटपणे वागणारा. आणि जर लिफ्टमन त्या पॅसेंजर बरोबर तशा प्रकारे वागला असता तर ही वुड हॅव हॅड द विक्ट्री नॉट ओनली ओव्हर द बुअर बट ओव्हर हिमसेल्फ. फक्त त्या उद्धट व्यक्तीवरतीच विजय मिळाला नसता तर कुठंतरी स्वतःला सुद्धा आत्मिक समाधान मिळालं असतं, आनंद मिळाला असता.
अँड दॅट इज द व्हिक्टरी दॅट काउंट्स. आणि त्या व्हिक्टरीचा तो जो विजय आहे त्याचा आनंद मिळाला असता. द पोलाइट मॅन मे लूज द मटेरियल ॲडव्हान्टेज बट ही ऑलवेजच हॅज द स्पिरिच्युअल व्हिक्टरी. आणि मग त्या ठिकाणी आपल्याला काय मिळालं असतं? आत्मिक समाधान मिळालं असतं. तशा प्रकारे तो व्यक्ती, उद्धट व्यक्तीला खजील वाटलं असतं, त्याला स्वतःच्या कृतीची लाज वाटली असती आणि तो मग प्लीज म्हटला असता किंवा त्याने लिफ्टमनशी चांगलं वर्तन केलं असतं आणि त्या गोष्टीचं कुठंतरी आत्मिक समाधान मिळालं असतं. I commend to the liftman a story of चेस्टरफील्ड. मला लिफ्टमॅनला चेस्टरफील्ड याची एक स्टोरी सांगावीशी वाटते. काय आहे चेस्टरफील्ड? हा एक ऑथर आहे की ज्याने पॅट्रॉन ऑफ लेटर्स लिहिलेले आहेत. अशा प्रकारच्या लेखकाचं एक उदाहरण द्यायचं आहे. काय आहे त्यामध्ये? इन हिज टाईम द लंडन स्ट्रीट्स वेअर विदाउट द पॅव्हमेंट्स ऑफ टुडे. लंडनमध्ये बर्फ खूप पडतो आणि त्या काळामध्ये आत्ताच्या प्रमाणे रस्त्याच्या कडेला पॅव्हमेंट्स नव्हते, म्हणजे फुटपाथ नव्हते. अँड द मॅन हू टुक द वॉल हॅड द ड्रायेस्ट फुटिंग. आणि मग त्या रस्त्याच्या कडेने चालत असताना त्या ठिकाणी वॉल म्हटलेलं आहे, म्हणजे एक प्रकारचा कठडा होता की ज्या कठड्यावरून एकच व्यक्ती येऊ जाऊ शकत होती, त्याला वॉल म्हटलेलं आहे. अँड द मॅन हू टुक द वॉल हॅड द ड्रायेस्ट फुटिंग. आणि त्या कोरड्या कठड्यावरून लोक ये जा करत असत. आय नेवर गिव्ह द वॉल टू अ स्काउंड्रल सेड अ मॅन हू मेट चेस्टरफील्ड वन डे इन द स्ट्रीट. आणि चेस्टरफील्ड एकदा त्या वॉलवरून जात असताना रस्त्यामध्ये त्यांना एक उद्धट व्यक्ती भेटला की जो काय म्हणाला उद्धटपणे चेस्टरफील्ड यांना? आय नेवर गिव्ह द वॉल टू अ स्काउंड्रल. स्काउंड्रलचा अर्थ आहे बदमाश, नीच या अर्थाने वापरलेला आहे. म्हणजे बदमाश लोकांना मी रस्ता देत नाही असं तो व्यक्ती म्हणाला. आय ऑलवेज डू सेड चेस्टरफील्ड. परंतु चेस्टरफील्ड म्हणतात की मी नेहमीच देतो. म्हणजे इनडायरेक्टली ही कॉल्ड दॅट पर्सन स्काउंड्रल. अप्रत्यक्षरित्या चेस्टरफील्ड त्या व्यक्तीला बदमाश असे म्हणाले, म्हणजे मूर्खाला रस्ता करून दिला. स्टेपिंग विथ अ बो इन टू द रोड. आणि त्यांनी अतिशय नम्रतेने, अतिशय सभ्यपणे वाकून नमस्कार केला आणि ते खाली त्या कठड्यावरून उतरले आणि त्या व्यक्तीला जाण्यासाठी रस्ता दिला. म्हणजे त्या व्यक्तीला चेस्टरफील्ड यांनी खजील केलं. आय होप द लिफ्टमॅन विल ॲग्री दॅट हिज रिवेंज वॉज मच मोर स्वीट दॅन इफ ही हॅड फ्लंग द फेलो इन टू द मड. लेखक म्हणतात, मला असं वाटतं की लिफ्टमॅनने सुद्धा त्या पॅसेंजरला चिखलात फेकून देण्यापेक्षा जर त्या लिफ्टमॅनने त्या व्यक्तीशी चांगलं वर्तन केलं असतं तर कदाचित तो पण खजील झाला असता, त्याला पण त्याच्या कृतीची लाज वाटली असती. In this way, Alfred George Gardiner wants to tell us a thing that while behaving with other people, we have to behave with politely. Politeness is essential, as well as we have to use such etiquettes, good manners, and these words which shows good manners, good nature, such as sorry. If we make any mistake, we have to say sorry. We have to thank the person who helped us. Without permission, don't enter
into anyone's office or home. So use these words. आपण बोलत असताना आपला जो टोन आहे तो पण व्यवस्थित असला पाहिजे. म्हणजे आपल्या टोनमध्ये नम्रता असणं गरजेचं आहे. उद्धटपणा त्याच्यातून व्यक्त झाला न पाहिजे. आपले फेशियल एक्सप्रेशन्स, समजा सर एखादी गोष्ट विद्यार्थ्यांनी केली नाही, होमवर्क इनकम्प्लीट आहे आणि सरांनी जर त्या व्यक्तीला, त्या विद्यार्थ्याला विचारलं आणि तो वर्गामध्ये उभा न राहता खाली बसूनच बोलत असेल किंवा मोठे डोळे करून जर पाहत असेल तर ती ॲरोगंट बिहेवियर आहे. म्हणजे एक्सप्रेशन्स आपले जे आहेत ते पण सभ्य असणे गरजेचं आहे. वी कॅन विन each and everything in our life with our polite nature. म्हणजे नम्रता जर असेल तर त्या ठिकाणी आपण जीवनामध्ये कोणतीही गोष्ट साध्य करू शकतो. आपल्याकडे मराठीमध्ये एक म्हण आहे की वादळ जर सुटलेलं असेल तर त्या वादळाच्या समोर मोठी मोठी झाडं उन्मळून पडतात, मुळासकट उपटून पडतात, परंतु पाण्यामध्ये असलेलं जे लव्हाळा नावाची वनस्पती आहे ती पूर आला तरी त्या ठिकाणी ती मोडत नाही, कारण ती त्या ठिकाणी प्रवाहाच्या बाजूने वागते. म्हणजे नम्रता त्या ठिकाणी सांगायचं आहे. नम्र जर असेल, आपल्याकडे नम्रता जर असेल तर आपण कोणतीही गोष्ट साध्य करू शकतो. ओके, आपण या ठिकाणी थांबूयात. पुढच्या लेक्चरमध्ये आपण ब्रेनस्टॉर्मिंग विषयी चर्चा करूयात. ओके, थँक्यू.